स्वतःची चिता रचून वृद्ध व्यक्तीनं स्वतःला जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार मालेगाव तालुक्यातल्या खाकुर्डी या गावामध्ये घडलाय। 77 वर्षीय सुपडू पवार असं या व्यक्तीचं नाव आहे। भीषण म्हणजे चिता रचून वृद्ध व्यक्तीनं त्याभोवती पाणी फिरवलं आणि त्यानंतर स्वतःच त्यावरती बसून अग्निडागही दिला। यामध्ये तोपर्यंत सुपडू यांचा पवार यांचा मृत्यू झाला होता। सुपडू पवार हे शेती करत होते। त्यांच्यावरती विविध कार्यकारी सोसायटींचं 1,20,000चं कर्ज देखील होतं। त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली की काय अशी शक्यता वर्तवली जाते। इकडे दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील आनंदनगर इथं अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे। लक्ष्मण पवार आणि चपलाबाई पवार असं या दाम्पत्याचं नाव आहे। पवार यांच्यावरती बँक आणि खासगी सावकाराचं कर्ज आहे। तर नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बोराळे येथील आप्पासाहेब खंडेराव जाधव या 32 वर्षीय तरुण शेतकऱ्यांना कर्जाला कंटाळून विद्युत वितरण कंपनीच्या डीपीवरती चढून हातामध्ये विजेची तार धरून आत्महत्या केली। जाधव यांच्यावर 78,000चं सोसायटीचं कर्ज आहे। ते थकीत असल्यानं त्यांना नोटीस आली होती आणि त्यानंतर जाधव यांनी आत्महत्या केली। राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासंदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक काढलंय। राज्यातील क्लास 1 अधिकारी तसंच विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांनी त्यांच्या जुलै महिन्याच्या वेतनातील 1 दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत म्हणून द्यावं अशा आशयाचं हे पत्रक आहे। सुरुवातीला पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी सुद्धा महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसानं दडी मारलेली आहे। मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस झालेला नाही। तिकडे कोल्हापुरात सुद्धा सुरुवातीला चांगला पाऊस झाला, पण सध्या पावसानं ओढ दिली आहे। जून महिन्यामध्ये इथं सरासरी 337 मिलीमीटर पाऊस पडतो, तर आतापर्यंत फक्त 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये फक्त 16% पेरणी झालेली आहे। ज्यांनी पेरणी केली आहे ते शेतकरी आता पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत। तर तिकडे चंद्रपुरात सुद्धा अशीच परिस्थिती आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये फक्त 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसाचे चुकीचे अंदाज वर्तवणाऱ्या हवामान खात्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी वर्ध्याच्या शेतकऱ्यांनी केली आहे। हवामान खात्याचे अंदाज पाहून आम्ही सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली, मात्र त्यानंतर पावसानं सलग 3 आठवडे तोंड दाखवलेलं नाहीये। परिणामी अख्खं पीक जळून गेलेलं आहे। त्यामुळे आता आम्हाला दुबार पेरणी करावी लागणार असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला। गेल्या अनेक वर्षांमध्ये हवामान खात्याचे अंदाज आणि पाऊस यांचा ताळमेळ लागत नाही। त्यामुळे खोटे अंदाज वर्तवून शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। राज्यभरातल्या जिल्हा बँकांनी आदेशाप्रमाणे 10,000च्या पीक कर्ज वाटपास आता सुरुवात करावी, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलाय। ज्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँका नकार देतील अशा शेतकऱ्यांनी सहकारी निबंधक तसंच जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा संपर्क साधावा, नाहीतर थेट माझ्या मोबाईलवरती फोन करावा असं आवाहन देशमुखांनी केलेलं आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून सहकार्याबाबत विनंती केल्याचंही त्यांनी सांगितलं। उत्तर प्रदेश, पंजाब नंतर आता कर्नाटकमध्ये सुद्धा कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे। कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। एवढंच नाही तर 50,000 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्जही उपलब्ध होणार आहे। सहकारी बँकांमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठीच ही कर्जमाफी आहे। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडेच राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यामध्ये यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं होतं आणि त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही घोषणा केली आहे। 22,27,506 शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ मिळणार आहे।